बोगस बियाणे बोंडअळीमुळे पांढऱ्या सोन्याची अक्षरशः माती केली आहे। कापूस गुलाबी बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाला असून त्यावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। माझं नाव ज्ञानेश्वर रामचंद्र पोतराजवार सुसरी। मी इथला शेतकरी। माझ्याकडे 3 एकर शेतीमध्ये मी 659 7 बॅग लावलेले आहे। त्याच्यामध्ये घाटी गुलाबी बोंडअळी आणि घाटीचं प्रमाण खूप कमी आहे। त्याच्यामुळे मी पराठी उपटण्याकरिता चालू केलो आहे। माझ्या गेल्या वर्षी मला त्याच शेतामध्ये 40 क्विंटल कापूस झाला। या वर्षी 1 क्विंटल सुद्धा व्हायची पोझिशन नाही आहे। त्याच्यामुळे मी पराठी उपटायला सुरुवात केलो। शासनानं माझे जे नुकसान भरपाई जे खर्च आला मला ते जर नाही दिला तर मला शेवट आत्महत्या करण्याची पाळी येऊन आहे। मी बियाणे अग्रवाल कृषी केंद्रामधून आणलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पंढरकवडा तालुक्यातील सुसरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर पोतराजवार यांची गावखारी असलेल्या 3 एकर शेती आहे। त्यात त्यांनी राशी 659 या कंपनीचा कपाशीची लागवड केली होती। मात्र हे बियाणे बोगस निघाले। 3 एकरावरील कपासाला घाटा लागला नाही, त्यामुळे पराठी उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। तरी शासनाने मला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर पोतराजवार यांनी केली आहे। हे आहे ज्ञानेश्वर पोतराजवार यांचे शेत। त्यांनी आपल्या शेतामध्ये 3 एकर शेतीमध्ये 659 राशी या कंपनीचे बियाणे लावले, परंतु त्यांच्या या कपाशीला एकही घाटा न लागल्यामुळे नाईलाजास्तव हे तुम्ही बघू शकताय, या झाडाला एकही घाटा नाही आहे। नाईलाजास्तव या शेतकऱ्याला आपल्या शेतातील पराठी अशा प्रकारे उकळून फेकावं लागत आहे। या शेतकऱ्याची शासनाकडे एवढीच माग आहे की जे त्यांनी कर्जबाजारी करून पीक लावलेले आहेत, बियाणे घेऊन शेतामध्ये लावलेले आहेत, त्यांची भरपाई शासनाकडून देण्यात यावी अशी त्यांची या शेतकऱ्याची मागणी। MCN न्यूज करिता सचिन पत्रकार, यवतमाळ।